विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, MPSC तसेच सर्व सेवा परीक्षा आहेत त्यांकरिता आपण जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे. पहिला जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण भूगोलाचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले. प्रश्नाच्या अनुषंगाने आपण अधिकची माहिती देखील त्या ठिकाणी बघितली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि या आधीचा जर आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो मी प्लेलिस्ट देऊन टाकेल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आधीचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबद्दल विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पहिले स्टेटमेंट आहे, आत्माराम पांडुरंग यांनी याची स्थापना केली. याची स्थापना 1866 मध्ये झाली. याची स्थापना कलकत्ता येथे झाली. असे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असेल तर परिपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आता जर ऑप्शन कम्पेअर केले आपण, बरोबर, 1 2 फक्त 1 फक्त 3 की 1 आणि 3, तर ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. प्रश्न क्रमांक 1 उत्तर ABCD किंवा 1 2 3 4 कमेंट करा, कळून जाईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त 1, म्हणजेच आत्माराम पांडुरंग यांनी या समाजाची स्थापना केली. आणि हे जे 2 बाकीचे स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहेत. तर याविषयी अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग आणि त्यांचा भाऊ आत्मानारायण पांडुरंग यांनी केली होती. याची स्थापना कधी झाली? 1867 साली. कोठे झाली? मुंबई या ठिकाणी. ही एक जर ओळ माहीत असते तुम्हाला तर हे जे बाकीचे 2 सेंटेन्स आहेत किती जवळ बघा, 1866 आणि 1867, तर हे 2 तुम्हाला आपोआप इलिमिनेट करता आले असते. लोकांनी एकाच देवावर विश्वास ठेवावा आणि त्याची उपासना करावी हा या समाजाचा उद्देश होता. स्वातंत्र्य चळवळींच्या काळात प्रार्थना समाजाने जागतिक सुधारणांना महत्त्व दिले. तर हा झाला पहिला क्वेश्चन. पुढील क्वेश्चन बघण्याआधी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण की तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि असंच नवनवीन कंटेंट आम्ही आपणासाठी बनवत राहणार आहोत. तर सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी गणपती उत्सव महाराष्ट्रात लोकप्रिय केला? अगदी सोपा प्रश्न आहे. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे बाळ गंगाधर टिळक. लक्षात घ्या, महाराष्ट्रात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा अतिशय लोकप्रिय सण आहे. प्रसिद्ध राष्ट्रवादी बाळ गंगाधर टिळकांनी ते महाराष्ट्रात लोकप्रिय केले. हा महोत्सव 10 दिवस चालत होता आधीच्या काळात. आता आपल्याला माहीत असेल 1 दिवसाचा गणपती, 1.5 दिवसाचा गणपती, प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा, त्या पद्धतीने गणपती बसवला जातो. या उत्सवात भगवान गणपती असतात. 1892 मध्ये टिळकांनी हा उत्सव घरोघरी आणून पुण्यातील रस्त्यांवर हा आणला. ज्या काळात सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय मेळाव्यावर इंग्रजांनी बंदी घातली होती त्या काळातच त्यांनी हा विद्यार्थी मित्रांनो उत्सव सर्वांसाठी आणला. टिळकांना प्रामुख्याने बिगर ब्राह्मण आणि ब्राह्मण यांच्यात सेतू बनवायचा होता, म्हणून त्यांनी हा उत्सव सुरू केला. कालांतराने हा उत्सव दक्षिण भारतातील गुजरात येथे सुरू झाला आणि तो संपूर्ण भारतात पाळला जातो. हा झाला दुसरा क्वेश्चन. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 1897 मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी डॅडॅशमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेलूर या ठिकाणी स्थापना केली. तर अधिकची माहिती, 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या स्वामी विवेकानंद हे त्यांच्या पूर्व संन्यासी जीवनात नरेंद्रनाथ दत्त म्हणून ओळखले जात होते. त्यांनी योग आणि वेदांत या हिंदू तत्त्वज्ञानाची पाश्चात्य देशांना ओळख करून दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंदांना आधुनिक भारताचे निर्माता म्हटले होते, त्यामुळे विधान क्रमांक 2 बरोबर आहे. 1893 मध्ये खेत्री राज्याचे महाराज अजित सिंग यांनी त्यांना तसे करण्याची विनंती केल्यावर त्यांनी विवेकानंद हे नाव घेतले. त्यांनी 1897 मध्ये एक अशी यंत्रसामुग्री स्थापित करण्याकरता रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जी अगदी गरीब लोकांच्या दारापर्यंत उत्कृष्ट कल्पना आणेल. 1899 मध्ये त्यांनी बेलूर मठाची स्थापना केली, जे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले. त्यांनी नववेदांत हा हिंदू धर्माचा पाश्चात्य दृष्टिकोनातून अर्थ लावणारा उद्देश केला आणि भौतिक प्रगतीशी अध्यात्माची सांगड घालण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 4, आलमगीर हे कोणत्या मुघल सम्राटाचे नाव होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगजेब. तर लक्षात घ्या, आलमगीर ही मुघल सम्राट
औरंगजेबाची पदवी होती. ते शहाजहान आणि मुमताज महल यांचे पुत्र होते आणि त्यांचा जन्म दाहोद येथे 3 नोव्हेंबर 1618 रोजी झाला होता. 1675 त्यांनी 9वे शीख गुरु तेग बहादूर यांना फाशी दिली. मुघल साम्राज्याचा प्रादेशिक कळस औरंगजेबाच्या काळात पोहोचला होता. तर ही झाली प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती. अधिकची माहिती बघून घेऊयात. बाबर यांचा जो कार्यकाळ आहे तो आहे 1526 ते 1530. तो भारतातील मुघल राजवटीचा संस्थापक होता. त्यानंतर हुमायून यांचा कार्यकाळ होता 1530 ते 1540. ते बाबरचे चिरंजीव होते, मुलगा होता. राज्यावर फारसे नियंत्रण नाही. शेरशाह सुरी हा त्यांचा सर्वात मोठा अडथळा होता. त्यानंतर हुमायून नंतर आहे अकबर 1556 ते 1605. ते हुमायूनचे मुलगा होते. त्यांनी दिल्लीत सिंहासन व्यवस्थित बसविले. ते मुघल साम्राज्याच्या विनम्र शासकांपैकी एक होते. त्यानंतर पुढे आहे जहांगीर 1605 ते 1627 हा त्यांचा कार्यकाळ आहे. ते अकबरचे मुलगा होते. त्यांचे नाव सलीम होते. जहांगीर ही त्यांची पदवी होती. त्यानंतर पुढे आहे शहाजहान 1627 ते 1658. ते जहांगीरचे वारसदार होते. त्यांनी दख्खन, वायव्य फ्रंटियर आणि पूर्व भारताकडे साम्राज्याचा विस्तार केला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळत नाही? अशोक स्तंभ आणि मुख्य दिलय. पहिला आहे सारनाथ 4 सिंह, रामपूर्वा बैल, संकिसा घोडा आणि लौर्या नंदनगरह सिंह. तर यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर लक्षात घ्या, तिसरी जी जोडी आहे संकिसा घोडा ही चुकीची जोडी आहे. आपण अधिकची माहिती बघू म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. तर लक्षात घ्या, सांची येथील स्तंभात देखील अशीच परंतु खराब झालेल्या 4 सिंहांची मुद्रा होती. रामपूर्वा येथे 2 खांब आहेत, एक बैलासह आणि दुसरा सिंह मुकुटधारी प्राणी म्हणून त्या ठिकाणी आहे. संकिसाकडे नुसतीच खराब झालेली हत्तीची मुद्रा आहे, जी प्रामुख्याने खडबडीत आहे, तथापि चौकट किमान अंशतः सुस्थितीत आहे. कोणताही दगड खांब आढळला नाही आणि कदाचित तो स्थानावर कधीही उभारला गेला नव्हता, म्हणून तिसरा जो आहे तो योग्यरित्या जुळत नाही. पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील बेटियाहा पासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या लौर्या नंदनगरह येथील स्तंभात एक सिंहाची मुद्रा आहे. म्हणजे संकिसा या ठिकाणी काय पाहिजे? तर हत्ती पाहिजे, लक्षात असू द्या. तसेच आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता जर PDF स्वरूपात मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर ते आपल्याकडे आहेत. 4240 प्रश्न आहेत. प्राईज आहे 149. या ठिकाणी बघू शकतात. राज्यघटना 478, भूगोल 951, इतिहास 538, समाजसुधारक 320, अर्थव्यवस्था 300. त्यानंतर 1 लाइनर क्वेश्चन देखील या ठिकाणी आहेत. आपण कोणत्याही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर सामान्य ज्ञान जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 वर्षासाठी आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मल्टिपल टाईम व्हिडिओ वॉच करू शकता. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे. तुमची एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपणाकरिता दररोज आणलं पाहिजे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे जे व्हिडिओ आहेत ते आवर्जून विद्यार्थी मित्रांनो वॉच करा. थँक्यू.